आणि आता एक ब्रेकिंग बातमी आहे. पुण्यातील पिंपरखेड इथं बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या रोहन बोंबे, शिवन्या बोंबे आणि भागुबाई जाधव यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आर्थिक मदत जाहीर केली आहे. आज आमदार शरद सोनवणे आणि युवासेना मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण यांच्या हस्ते पीडित कुटुंबियांना ही मदत सुपूर्द देखील करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे पीडित कुटुंबाच्या सोबत संवाद साधलेला आहे. ही घटना अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. हो हो, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही आलेलो आता इथं. ती जी तुम्ही जे बोलला आणि त्याच घरामध्ये उभा राहिलो आणि ती मदत पण घेऊन आलेलो आहे. तर आमदार साहेब बोलतायत. आमदार साहेब बोला. साहेब शरद सोनवणे बोलतोय. साहेब जय महाराष्ट्र. साहेब विषय असा आहे की ह्या कुटुंबाला आपण ज्याप्रमाणे आपण बोललो होता त्या पद्धतीची मदत आम्ही घेऊन आलेलो आहे आपल्या सर्वांच्या तुमच्या सांगण्यावरून. आणि हे कुटुंब आता भेटले ते आपल्या सर्वांचे 3 कुटुंब आहेत साहेबांनी केला. आणि तो स्वतःचा शिवसेना पक्षाचा निधी वैयक्तिक त्यांनी काल आमच्याकडे पाठवला, तो सुपूर्द केला. बाजीराव चव्हाण आमच्या पक्षाचे त्या ठिकाणी साहेबांचं काम पाहतात. आम्ही सगळे मंडळी इथले पदाधिकारी, आंबेगाव शिरूरचे सगळे पदाधिकारी प्रमुख ही या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांनी मिळून आज साहेबांनी आमच्याशी आपण पाहिलं की लाईव्ह त्या ठिकाणी व्हिडिओ कॉल करून त्या कुटुंबाचा पुण्याचं सांत्वन केलं. आणि या कुटुंबाने सुद्धा सांगितलं, साहेब आमच्यावर जे काय फॉरेस्टने गुन्हे दाखल केले ते गुन्हे आपल्या शेतकऱ्यांचे मागे घेतले पाहिजेत. साहेबांनी ते पण सांगितलं की त्या बाबतीमध्ये आपण निर्णय करू.